Halo, 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 halo. हॅलो 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 शेख 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 हॅलो हॅलो. बरं आवाज सर्वांना येतोय का? नक्की. गणपती बाप्पा. हॉलवाल्यांना एक विनंती आहे, जर परमिशन असेल तुमची तर लाईट कृपया बंद करा. सगळा कालोख करून टाका. आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र, प्रतिस्पर्धी शाहीर, गाजलेले, वाजलेले आणि मागना पुन्हा भाजलेले देवेंद्र झिमन बुवा शाहिरांना विनंती करतो की बुवा बारीला सुरुवात करण्या अगोदर आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत शाहिरांनी या ठिकाणी घेऊन यायचे. क्या उस गली में कभी तेरा जाना हुआ, जहां से जमाने को गुजरे जमाना हुआ, मेरा समय तो वहीं से ही ठहरा हुआ. बताऊं तुम्हें क्या मेरे साथ क्या क्या हुआ. खामोशियां एक साज है, तुम सुनने तो आओ कभी, छूकर तुम्हें मिल जाएगी करीब को कभी. बेकरार है बात करने को, कहने दिल को जरा, खामोशियां तेरी मेरी खामोशियां खामोशियां लिपटी हुई खामोशियां. आणि म्हणून हे रसिक राजा, ही विनवणी हा आजान पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय, म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं की सभारणात तुम्हारेचा दयासरा, साथ प्रेमाची देणे रसिका तुझ्या लेकरा. नयनानी हे रूप पाहू दे, तुझा सहारा जगिया मला, आशीर्वाद हा पाठी राहू दे. अरे करताना ही सादर कला, आलो रंगना गीत गायना द्यावा खरा सरा. पाहुनिया ही माया तुझी, पाहुनिया पाहुनिया ही माया तुझी
पाहुनिया चौदा विद्या 64 कलेचा अधिपती सुख करता दुःख हरता वीक महत्या गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीदार बहुशक प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा ढाल्यावा हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीला त्रिवार वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित शक्ती आणि तुरा असा नाचाचा गंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलापूर श्री नाच मंडळ तसेच कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई मंडळाचा मी शाहीर राजेश्री उपक्रम सजनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाळदेवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः आज खास करून धन्यवाद देईन कोकणातील युट्यूबर्स जे माझे मित्र आहेत त्यांच्या अथक परिश्रमानं त्यांच्या अथक प्रयत्नानं आज या अजान कलाकाराला ही छोटीशी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः तुमचे आभार मानतो. आणि मित्रांनो सांगायला अभिमान वाटेल की मुंबई रंगमंचावरचा आजचा हा पहिला प्रयोग तुम्ही सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला त्याबद्दल माझ्या मंडळाच्या वतीनं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता आज मला संगीताला साथ देतात माझे ढोलकीपटू विशालदादा सुतार, त्याचप्रमाणे कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू आणि सर्वांच्या परिचयाचे पंकजदादा काताळे, बेंजोला मला साथ देतात माझे बंधू सौरभदादा देवरुखकर, त्याचप्रमाणे ऍक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे, आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू
आणि कोकणातील नामांकित असे एक साऊंडवाले आमचे राजूदादा पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी एक वरिष्ठ शाहिरी वर्ग, ख्यातनाम शाहीर वर्ग देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये माझे गुरु समान मला असणारे आदरणीय मधुकर बाबा पंधरे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे बुवांचे गुरुवर्य सन्माननीय भानुजी झिमन देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच शक्तिवाल्या ख्यातनाम गायिका तेजलजी पवार मॅडम देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे तुरेवाले ख्यातनाम शाहीर मला गुरु समान असणारे आदरणीय तुषारजी पंधरे मौलवी देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अमोलदादा भातडे, संदेशदादा पालकर ही सर्व शाहिरी मंडळ आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर, त्याच्यामध्ये सन्माननीय दिनेशजी कीर्तनकर साहेब आज वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. तसेच ग्रंथ उपासक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. गोपाळजी करंडे, संजयदादा कांबळे, निलेशजी झेपले या सर्व मान्यवर मंडळींना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाला मित्रांनो कलाकार वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अजून तर कोणाची मित्रांनो योगायोगानं नावं राहून गेली असतील ते या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. बसलेल्या या रसिकांमध्ये अजून कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करून आता आहे ना बुवा माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय देवेंद्र झिमन बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा अगदी हवा तसा घ्या मुजरा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून माझ्या गुरुवर्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून हे रसिक राजा आज या रंगभूमीवरती हा शाहीर जो उभा आहे ती फक्त तुझ्या चरणाची धूळ आहे. आणि म्हणून ही स्तवन ही माझी विनवणी तुझ्या चरणावरती समर्पित करतो. म्हणून रसिक राजा म्हणायचं आहे काय, लक्ष असावं.
अरे आज या रानात रसिका मी तुझ्यासाठी गाईन आणि तव चरणावर मी तुझ्या अरे बाब सुमने की सदैव तुझ्या सेवेसाठी रसिका अरे सदैव तुझ्या सेवेसाठी रसिका मी या रंगमंचावर उभाच राहील आणि तुझ्या प्रेम आशीर्वादाची रसिका अरे मी सदैव वाट पाहीन. आणि म्हणून बघा स्तवन माझ्या रसिक राजाच्या चरणावरती ठेवतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं की हे रसिका अरे हे रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी. क्या बात? हे रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी. हे रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी. तुमच्या या प्रेमासाठी मी आलो सेवा करता आज धन्य मी झालो. तुमच्या या प्रेमासाठी मी आलो सेवा करता आज धन्य झालो. हे माझे वंदन हे माझे वंदन हे माझे वंदन तुला कोटी कोटी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी. हे रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी. हे रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी. आपल्या भेटी गाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी.
गीत गातो आज सभारणात भाव ठेवी श्रुत मनात गीत मी गातो आज सभारणात हो तन मन धन आज अर्पितो मी पाया राजशाच्या राजशाच्या हे गीत राहोठी तुझा आशीर्वाद माझ्या पाठी तुमच्या या प्रेमासाठी मी आलो सेवा करता आज धन्यात झालो या प्रेमासाठी मी आलो सेवा करता आज धन्य झालो माझे वंदन हो माझे वंदन माझे वंदन तुला कोटी कोटी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी तुझ्या हे रसिका मी आलो तुझ्यासाठी आणि तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे प्रांजल समीर महाडी देवरूखची वहिनी ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आम्ही मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा मित्रांनो स्तवन झालेलं आहे गाण्याकडे वळतोय म्हणायचं आहे काय तत्पूर्वी बघा मित्रांनो आज आपण सर्वजण नाही त्या चालूच राहतील हा आणि म्हणून हॉलवाल्याला एक विनंती आहे की लाईट बघा जर बंद करता आली तर करा म्हणजे तुमच्या मतानं आहे ना कारण करा करा हा करा थोडासा वैसाचा कालोख करा आणि म्हणून बघा गण या ठिकाणी गातोय म्हणायचं आहे काय आज मित्रांनो सर्वांच्या मनातील इच्छा तर निश्चित पूर्ण झालेली आहे की 2 शाहिरांचा सामना इतके वर्ष होत नव्हता तो आता व्हायला लागलाय घरच्या देवानं कौल दिलेला नाही आहे ना घरच्या देवाचा कौल भेटलाय आणि म्हणून बुवा आज बारी तुमचा आणि माझा मुंबई रंगमंचावरचा हा दुसरा कार्यक्रम आहे पण या जरा लावून ताकद आलमशाप वाकत आणि घरात जाऊन बसा आंब चोकत बुवा आज तुम्हाला घेतो बुवा आज बरोबर तुम्हाला घेतो आणि म्हणून तुम्हाला परवा पण बुवा म्हटलंय आज बघू द्या किती तयारीत बुवा आलात तुम्ही पेपर बघूया आज कसा सोडवता येतो
आणि म्हणून मित्रांनो गाणं गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. हॉलवाल्यांना विनंती आहे लाईट बंद करा, कृपया लाईट बंद करा. की साऱ्या भक्तांच्या श्वासात चालणारी तुझीच शक्ती आहे. मग तुला प्रसन्न करण्याची गणराया अरे या भक्त जनांकडे चांगलीच युक्ती आहे. मग सदैव मुखात तुझे नाव घेणे अरे सदैव मुखात तुझेच नाव घेणे हीच गणराया खरी भक्ती आहे. आणि तुझ्याच चरणावर हे गणराया अरे या भक्त गणांना मिळणारी खरी मुक्ती आहे. आणि बघा बुवा म्हणायचं आहे काय आज चाहूल लागले प्रत्येक भक्त गणाला त्याच्या बाप्पाची. पण सध्या मित्रांनो कोकणामध्ये आपल्या भात लावणीचा सीझन चालू आहे बरोबर ना. तो शेतकरी अगदी आनंदाने बघून आपल्या बाप्पाला सांगतोय बाप्पा अरे तुझं आगमन तर निश्चितच होणार आहे. पण जे काय मी माझं छोटं रोपण लावलंय ते तुझ्या आशीर्वादानं तुझ्या चांगल्या आशीर्वादानं ते फुलून येऊ दे. माझं जे काही छोटं रोपण आहे त्याला चांगला बहर येऊ दे. आणि तोच विषय हा शेतकरी राजा आपल्या बाप्पाकडे त्याच्या चरणावरती काय मागणं मागतोय म्हणून म्हणायचंय बुवा ऐका की या धरणीवर शेतकरी अहो धान पिकाचे कष्ट करी अहो या धरणीवर शेतकरी आणि धान पिकाचे कष्ट करी मग मुखी घेऊन तुझे काम कराया अरे मुखी घेऊन काम तुझे काम कराया कृपेची धरछाया हे बाबा तू गणराया अरे कृपेची धरछाया बाबा तू गणराया. शेतकरी धान पिकाचे कष्ट करी या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी मुखी घेऊन नाम तुझे काम कराया मुखी घेऊन नाम तुझे काम कराया कृपेची धरछाया बाप तू गणराया कृपेची धरछाया बाप तू गणराया कृपेची धरछाया बाप तू शेतकरी धान पिकाचे कष्ट करी या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी मुखी घेऊन नाम तुझे काम कराया मुखी घेऊन नाम तुझे काम कराया कृपेची धरछाया कृपेची धरछाया
रुजून आले रूप चांगले तूच रे दया घना, तूच रे दया घना, तूच रे दया घना. नांगराला बैल जोडले आता या व्यथराया, नांगराला बैल जोडले आता या व्यथराया. कृपेची घनछाया रे बाप तू गणराया, कृपेची घनछाया बाप तू गणराया. लावणीच्या कामाची सुरुवात झाली आता, सुरुवात झाली आता, सुरुवात झाली आता. अरे बरसाया त्या मेघराजाला सांग विघ्न हरता, सांग विघ्न हरता, सांग विघ्न हरता. भोळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया, भोळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया. कृपेची घनछाया बाप तू गणराया, कृपेची घनछाया बाप तू गणराया. कृपेची घनछाया बाप तू गणराया, कृपेची घनछाया बाप तू गणराया. हो या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी, या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी. मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया. कृपेची घनछाया अरे कृपेची घनछाया हे बाप तू गणराया. आणि म्हणून बघा या ठिकाणी मित्रांनो त्या लाईटी काय बंद होण्यातल्या नाही. आता हा एक त्यात आपला मान्यमान करून घ्या. आणि म्हणून हॉलवालं बघावं जरा एकदा. बक्षीस आलेलं आहे. माझे बंधू माझे आधारस्तंभ सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले. माना समजरा करतो. आणि म्हणून बघा या ठिकाणी स्तवन निघन झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं शक्ती तुऱ्याची जी मजा आहे, शक्ती तुऱ्याची जी गंमत आहे ती मित्रांनो गवळणीपासून. आणि म्हणून आज बुवाना गवळण पण अगदी जोमातच देतोय. बुवा परवा तुम्हाला प्रेमान दिला होता, आज तुम्हाला थोडासा प्रेमानच देतोय. पण बघा तुम्हाला इंजेक्शन कसा लागतोय तो बुवा. आणि म्हणून गवळण गातोय. बुवाना पण एक माझं सांगणं आहे. बुवा 30 तारखेला पण तुमच्या हातात तुम्ही तुमचा घेतला होता, आज 5 तारखेला पण परत घ्या. पेन 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 आणि कानाची भोका पण बुवा उघडी ठेवा. बघा म्हणायचं आहे काय. गवळण बुवा गातोय. माझ्या गवळणीच्या प्रत्येक शब्दाकडे बुवा तुमचं लक्ष असू द्या. म्हणून म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अरे असा कसा तू रे काना आहेस हरामखोर. काना ए माझ्या सावल्या, राधा तुला तुझी काय म्हणते आई. अरे असा कसा रे काना तू आहेस हरामखोर.
मग त्या यशोदे माईच्या जीवाला अरे काना तू का लावलास घोर? मग चोरी कराया फिरतोस काना, अरे चोरी कराया फिरतोस काना, तू घेऊन ही सारी गवळ्याची पोर. आणि म्हणून म्हणते तुला काना सारे, अरे तूच आहेस या गोकुळचा चोर. बघा हो श्रीमान, शी इज माय फ्रेंड. हा शी इज माय फ्रेंड देवेंद्र श्रीमान बुवा. म्हणून बघा बुवा, आज बुवा, आज तुम्हाला सांगतो, आज जो हा प्रेक्षक वर्ग जो आलेला आहे ना बुवा, म्हणून तुम्हाला मगाशी पण म्हटलं, आज तुम्हाला बुवा जेवढी ताकद लावते ना तेवढी तुम्ही लावाच बुवा. होऊन जाऊ दे बुवा, आज होऊनच जाऊ दे. बरोबर आहे ना? तुम्ही झोपल्या वाटत. आणि म्हणून मित्रांनो, गवळ्यात गातोय बुवा, आता घ्या हातात आणि लिहायला सुरुवात करा. म्हणून म्हणतोय की चोरी करताना राधे, बघा अहो चोरी करताना राधे, होत तुला जर पाहिला. चोरी करताना राधे, होत तुला जर पाहिला. मग घरी सांगून आले मी काना, अरे घरी सांगून आले मी, अरे काना आता तुझ्या माईला. बघा काना, राधा म्हणते की रात्री तू आमच्या घरामध्ये शिरून आमच्या दह्या दुधाची चोरी केलीस, तेव्हा मी तुला पाहून घेतलाय, तुला पाहिलाय, तुला बघितलाय, तो तूच होतास. बाकीचे पण तुझे सवंगडी होते, पण त्यांचा भोरक्या तूच होतास, तुला बघितलाय. आणि म्हणून माझा विषय कसा आहे की घरी सांगून आले मी काना तुझ्या माईला सांगून आले काना, अगं यशोदे माई बघ, या तुझ्या पोरानं अक्षरशः आमचं जगणं मुश्किल केलं नाही. घरात आमच्या शिरतोय, आमच्या दह्या दुधाची नासाडी करतोय. काय बुवा तुझ्या काय आयशीच्या घरात नाही काय रे? अगदी दाबून चेपून भरलेला आहे तुझ्या पण घरात. मग तू तुझ्या घरातलं खा ना. काय मित्रांनो, तुला आमचा कशाला हवाय? तुला आमचा एवढा गोड लागतो, मग खा. अगदी खाली लागस तर अगदी खा मग तू. पण तुला काना मी माझ्या घरात चोरी करताना पाहिलाय, आणि मी ते तुझ्या आईला यशोदे माईला सांगितलंय. एवढाच मित्रांनो विषय म्हणायचा आहे. काय बघा, तुला सिर पाहिला. चोरी करताना राधेन होता तुला सिर पाहिला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. 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 ओ चोरी करताना राधेन, चोरी करताना राधेन तुला सिरा पाहिला. चोरी करताना राधेन होता तुला सिरा पाहिला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. तुला चोरी करायची सांग लागली कशी गोडी. का घेऊन ये दुसऱ्या सोबतीला हे सवंगडी. अशा उन्हाळ पोरांच्या काना, अरे गोकुळचा नंतर किशोर गोकुळचा राणा तू, या अशा उन्हाळ पोरांच्या नादाला कशात लागलायस का?
राधा तुला प्रेमाने सांगते, अरे माझा जीवलग आहेस तू. मग या उन्हाळ बोरांच्या नादाला लागून स्वतःच्या नावाची बदनामी कशाला करून घेतोस म्हणून म्हणायचंय. अशा उन्हाळ बोरांच्या का जोडीला तू राहिला, अशा उन्हाळ बोरांच्या का जोडीला तू राहिला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना, घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना, घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना, घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना. तुझी सवय नाही बरी, सवय नाही बरी, तुझी सवय नाही बरी. बघ हुशीन बदनामा तुला सांगते मी बरोबरी. बरोबरी तुला सांगते बरोबरी. तुला देईन प्रेमान, तुला देईन प्रेमान, सारं काही दूध खायला. तुला देईन प्रेमान, सारं काही दूध खायला. घरी सांगून मी आले कानात तुझ्या मैना, घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना, घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना, घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना. चोरी करताना राधेन, चोरी करताना राधेन, वसा तुला सर पाहिला. चोरी करताना राधेन, वसा तुला सर पाहिला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना, घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना, घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना, घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना. घरी सांगून आले मी ए काना, अरे आता तुझ्या तुझ्या अरे तुझ्या त्या माईला. आणि म्हणून बघा मित्रांनो, कलिकितुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन विषय एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी परवा सुद्धा बोवांना तोच विषय दिला आहे आणि आजही बोवांकडे मी माझी लेखी प्रत दिलेली आहे. परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून म्हणायचं आहे काय बघा, की कोणत्या सद्गुरूने, कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं. बुवा त्या सद्गुरूचं नाव काय? खाली बुवा माझी टीम पण अशी आहे की नारद मुनी सोडून उत्तर बुवा अपेक्षित आहे. आज मला वाटतं तुमचे गुरुवर्य, तुमचे वडील स्वतः जातीनिशी या कार्यक्रमाला हजर आहेत. बुवा परवा तुम्हाला विषय दिलाय, आज कुठेतरी एक अशी खात्री बाळगतो, आशा बाळगतो, गुरुवर्य सोबत आहेत, कुठेतरी माझ्या विषयाला हात घालाल बुवा. पण जर बुवा हरभरवरनं जर सेंट्रलला शिरलो बुवा, तर कपडा कुठं कुठं फाडीन दुसऱ्या बारीत तुम्हाला अजून अंदाज नाही बुवा माझा. म्हणून तुम्हाला सांगतोय बुवा, मी तुम्हाला परवा पण म्हटलंय बुवा, तुमचा आणि माझा काहीच बुवा वाद नाही. फक्त 5 मिनिटं बारी संपवणार, फक्त 5 मिनिटं. आणि म्हणून बुवा तुमचा आणि माझं काहीच वाद नाही बुवा, काहीच वर नाही बुवा. पण हा जो बसलेला समाज आहे, हा जो रसिक राजा आहे, याचं मनोरंजन करणं बुवा तुमचं आणि माझं काम आहे. म्हणून बघा पुढचा विषय, सागर येसरकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. म्हणून म्हणायचं आहे बघा काय शेवटचा विषय गातोय, बघा काय म्हणायचंय. अहो आज या सामन्यातील शब्दांना सुरांची धार पाहिजे. मग विषय माझा बोलण्यासाठी झिमन बुवा तुमच्याकडे ग्रंथाचा आधार पाहिजे. अहो शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे आणि तुमच्या सारख्या शाण्या बुवाला अहो बुवा मोजक्या शब्दांचा मार म्हणून म्हणते बुवा बघा. आणि यांचा डायलॉग आहे तो, शाण्याला म्हणतात शब्दाचा मान, पण बुवा हा शाणा लय येडा म्हणून तुम्हाला सांगतो बुवा. म्हणून तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, परवा दुसऱ्या बारीत बुवा कुत्रा बित्रा आहे ना, तुम्हाला आज गाढव कसा लावून जातो बघा बुवा. आणि म्हणून बघा बक्षीस आलेलं आहे.
कोकण कला मंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते सन्माननीय दिनेश कुलकर्णीकर साहेब सर्व कलावंत कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकारांच्या सदैव पाठीशी उभे राहून आपली कला जिवंत राहिली पाहिजे हे उद्दिष्ट कायम मनात धरून कलावंत कलाकारांवर आणि कलेवर निष्ठावंत प्रेम करणारे तसेच नवीन गायकांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून लोकांपर्यंत नवीन गायकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणारे नवनवीन कलाकार आपल्या समोर उदयास आणणारे तसेच सर्व कलावंत आणि कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कापडगावचे सुपुत्र सन्माननीय दिनेशजी कुलकर्णीकर साहेब तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली गोपाळजी कारंडे तसेच शाहीर संजयजी कांबळे निलेशदा शेपले यांच्या हस्ते शाहीर राजेश बुवा निकम यांच्या उत्कृष्ट आवाजासाठी रोख रुपये 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय आणि म्हणून बघा वा विषय कसा गातोय बघा अरे आता कुठवर हे लॉकडाऊन मग 2020 हा काहींसाठी एवढा धोकादायक ठरला मित्रांनो कोरोना सारखं महामारी संकट आलं होतं पण बिचार ज्यांचा मूर्त निघाला होता ते बिचार व्हायनावच राहिलो तारीख काढली की कोरोना आला माझे आधारस्तंभ सन्माननीय दिलीपजी नामे माऊली देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत मानाचा मुजरा करतो बघा ना कोरोना असा काय होता लग्नाची तारीख काढली की कोरोना आला अडवाळलेलं होतं आणि म्हणून याच विषयावर त्या गायकानं गाणं लिहिलं होतं आता कुठवर हे लॉकडाऊन मग माझं लगीन गेलं राहून म्हणून बो बघा अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा ओ श्रीमान तुम्हाला परवा पण दिलाय ना आज पण देतोय अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा अहो शास्त्रात आहे तो अडकून वा आज तुमची ताकद लावा तुमची अक्कल लढवा माझ्या विषयाचं उत्तर वा शास्त्रात दडलेलं आहे शास्त्रात अडकलेलं आहे म्हणून म्हणायचंय अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा अहो शास्त्रात आहे तो अडकून जर का आलास माझ्यावर भडकून वा ते कुत्रा बित्रा आणलास ना बुवा घोडा लावून नाही तुला दुसऱ्या बारी अरे जर का आलास माझ्यावर भडकून मग तुला लागणार आज मी सडकून जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून ये प्रश्न जुना सोडतोय पुन्हा ये प्रश्न जुना मला सोडतोय पुन्हा शास्त्रात आहे तो अडकून जर का आलास माझ्यावर भडकून चरण गुरुचे जाऊन धरा नाहीतर उडविल तुमची तारा अरे येऊन राना उत्तर देना येऊन राना उत्तर देना आज जाऊ नको तू धडकून जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून आलास माझ्यावर भडकून तुला लागीन आज मी सडकून आज प्रश्न हा जुना मी सोडतोय पुन्हा शास्त्रात आहे तो अडकून प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा शास्त्रात आहे तो अडकून जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून तुला लागेल चांगलाच सडकून आणि म्हणून मित्रांनो ज्या तऱ्हेनं माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्यायला आशा बाळगतो आणि मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो धन्यवाद